सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। 15 ऑक्टोबर 2023 नवरात्रोत्सव सुरू होत आहे। घटस्थापनेचा दिवस। घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने घट बसवले जातात। अखंड दिवा लावला जातो। ज्या घरात कुलदेवीची 9 दिवस सेवा उपासना केली जाते त्या घरात कायम कुलदेवी माता प्रसन्न राहते। कायम आपल्या कुळाचं रक्षण करते। घरादाराचं आपल्या लेकरा बाळांचं कायम रक्षण करते। पाठीशी उभी राहते आपली कुलदेवी। नवरात्रीत महिलांनी ही 9 कामं आपल्या घरात अवश्य करावी। तुमची कुलदेवी कायम प्रसन्न राहील तुमच्यावर। कशाची तुम्हाला भीती राहणार नाही। स्वामी म्हणतातच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि आपली स्वामीच आपली कुलदेवी आहे। लक्ष्मी माता अखंड वास तुमच्या घरात करेल। तर नवरात्रीत तुमच्या घरात घट बसवलेले असेल तरी पण आणि बसवले नसतील तरी पण 9 दिवस आपल्याला घरात पावित्र्य राखलं पाहिजे। पावित्र्य काय असतं हे महिलांना माहिती आहे। तर पावित्र्य राखलं पाहिजे आणि रोज घर स्वच्छ केलं पाहिजे। रोज गोमूत्र शिंपडून 9 दिवस रोज नित्य नियमाने घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून उंबरठ्याची पूजा करावी। आज गुरुवार आहे, नवरात्री आहे आणि गुरुवार आहे, घर स्वच्छ करायचं नाही, अजिबात नाही। घर स्वच्छ झाडून घ्या, पुसून घ्या। पुसताना वाटलेस 9 दिवस तुम्ही त्या पुसण्याच्या पाण्यात गोमूत्र टाकलं तरीही चालेल आणि मस्त असं घर छान स्वच्छ नीट नेटकं पुसून घ्या। घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन आज केलंय उद्या नाही करायचं असं नाही। 9 दिवस रोज उंबरठा स्वच्छ पुसून घ्या। आधीचं लेपन काढून घ्या। 9 दिवस कराच नक्की। रोज नवीन हळदीचं लेपन तुम्हाला आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे। दारात रांगोळी रोज नवीन काढायची आहे। लहानशी जरी पावलं जरी काढले तुम्ही लक्ष्मीचे आणि लहानसं स्वस्तिक जरी काढलं तरी चालेल, पण रांगोळी आपल्याला नवीनच काढायची आहे। त्या रांगोळीवर हळदी कुंकू अवश्य व्हा। उंबरठ्यावर हळदी कुंकू अवश्य व्हा। उंबरठा पूजन झाल्यानंतर 2 झेंडूची फुलं, रोज 2 झेंडूची नवीन फुलं घ्या आणि आपल्या उंबरठ्यावर नक्की चढवा, वाहा। आपलं उंबरठा म्हणजे आपला मंदिर आहे, आपलं घर म्हणजे, आणि आपला उंबरठाच आपली लक्ष्मण रेषा असते। तिथं आपल्याला 2 झेंडूचे फुलं अवश्य व्हायचे आहे। तिथूनच आपली कुलदेवी आपली लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते आणि आपण जेव्हा आपल्या घरात घट बसवतो त्या क्षणापासून त्या दिवसापासून आपली कुलदेवी आपली लक्ष्मी माता आपल्या घरात वास करते आहे। 9 दिवस ती तुमच्या घरात वास करते। म्हणून आपल्या घराचा उंबरठा आपल्या मंदिराचा उंबरठा आपण रोज स्वच्छ केला पाहिजे। आपल्या मंदिराच्या उंबरठ्याबाहेर रोज नित्य नियमाने पूजा करून लहान का होईना रांगोळी काढली पाहिजे। त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून 2 झेंडूची फुलं अवश्य व्हा। आपलं घरदार अशा पद्धतीने आपलं घरदार सुशोभित ठेवले कुलदेवी बरोबर माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील। घरात तुमच्या लहान मुली असतील तर रोज 9 दिवस मुलींना कपाळी हळदी कुंकू लावा। आपण मुलींना कुंकू लावतो, फक्त हळदी कुंकू नाही लावत। तर ह्या दिवसात 9 दिवसात लहान मुली असतील त्यांना लहान का होईना, बोटभर का होईना हळदी कुंकू लावून त्यांना नमस्कार करा। नाहीच जमलं तुम्हाला 9 दिवस तर नवरात्रीत अष्टमीला 9 मुलींना बोलावून कन्यापूजन करा। कन्यापूजन करताना लहान मुलींनाच बोलवा। ज्यांना 4 दिवस येत नाही अशा मुलींना बोलावून मग कन्यापूजन करावे। त्यांना गोडधोड खायला प्यायला द्या। त्यांना तृप्त करा। त्यांना जे आवडतं ना खायला ते त्या दिवशी खायला बनवा। शिरा बनवा, खीर बनवा छानशी। त्यांना जे आवडेल ते खायला प्यायला द्या। त्यांना फुलं, गजरा, साज शृंगाराचं सामान, ज्यामुळे कन्या प्रसन्न होतील, अतिशय तुमच्यावर खूप खुश होऊन जातील असं सामान त्यांना भेटवस्तू म्हणून द्या। तुम्हाला परवडेल अशाच वस्तू द्या, पण मुली खुश होतील। आपले लेकरं खुश कशाने होतात आईला हे नक्की माहीत असतं। अशा वस्तू तुम्ही नक्की भेट म्हणून द्या त्या लहान लेकरांना। ते लहान लेकरं तुमच्या घरातून आनंदाने गेले पाहिजे, खुश होऊन गेले पाहिजे। तशाच कन्यापूजनला महत्त्व असते। त्याचबरोबर कन्यापूजन करताना कन्यांना आता एक आपल्याला करायचं आहे। कन्यापूजन करताना आपण कन्यांना गोड खायला देणार, त्यांना भेटवस्तू देणार।
मग कन्यापूजन झाल्यानंतर कन्या जेव्हा घरी जायला निघतील त्यांना कन्येंना गोड पान म्हणजे विड्याचं पान द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही म्हणाल विड्याचं पान लहान लेकरांना कसं द्यायचं, तर त्यात फक्त तुम्हाला काय टाकायचं आहे, थोडीशी चिमूटभर बडीशेप, गुलकंद, चेरी आणि खोबऱ्याचा किस. फक्त 4 गोष्टी तुम्हाला ह्या पानाच्या विड्यात टाकायच्या आहे. त्यात आपल्याला असं काहीच टाकायचं नाही आहे की ज्यामुळे लेकरांना त्रास होईल आणि ते लेकरं पान खातील. तुम्ही घरी पान तयार करा, पानं घेऊन या, स्वच्छ पानं धुवून पुसून घ्या, त्यात थोडीशी चिमूटभरच बडीशेप टाका, गुलकंद टाका. गुलकंद थोडं जास्त टाकलं तरीही चालेल, ते छान असतं आणि लेकरांना आवडेलसुद्धा. चेरी लहान मुलांना खूप आवडते. खोबऱ्याचा किस, या 4 गोष्टी टाका आणि एक लवंग घ्या, लहानशी का होईना, ती लावून पानाचा असा छान गोड विडा बनवून जेवढ्या कन्या तुमच्याकडं पूजनाला आल्या असतील त्यांना द्या. मग एक जरी कन्या असेल किंवा 9 कन्या असतील, 7 असतील, 5 असतील, 9 असतील, 10 असतील, जेवढ्या कन्या आलेल्या असतील त्यांना एक गोड विडा पूजेनंतर द्या. त्यांनी घरी नेला बरोबर तरीही चालेल आणि तिथंच खाल्ला तुमच्यासमोर तरीही चालेल. जेवढा खाल्लेला असेल तेवढा खाऊ द्या, टाकून दिला तो विसर्जनात टाकून द्या तुम्ही तरीही चालेल. पण तो विडा द्यायला खूप महत्त्व आहे. कन्यापूजन तेव्हाच पूर्ण होईल तुमचं जेव्हा तुम्ही त्यांना असा गोड पानाचा विडा द्याल. त्या विड्यात आपण असं काहीही टाकणार नाही आहे की ज्यामुळे लेकरांना त्रास होईल. तर त्यांचा विडा त्यांच्या घरातील इतरांनी खाल्ला तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त गोड विडा कन्येंना देणे अष्टमीला महत्त्वाचे आहे. यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर अतिशय प्रसन्न होते. नवरात्रीत आपल्या घरी कुणी गरीब येवो किंवा श्रीमंत स्त्री असो, कोणी असो, लहान लेकरू असो, तिला खाली हात पाठवू नका. हळदी कुंकू लावून द्या. स्त्री असेल, लहान मुलगी असेल, तिला हळदी कुंकू लावा, एखादं फळ देऊन पाठवा. 9 दिवस देवी आईला वाहिलेलं कुंकू वर्षभर सांभाळून ठेवा. एखादी छोटीशी डबी बनवा. तुम्ही देवी आईला कुंकू वाहत असाल तिथलं 9व्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही असं केलं तरी चालेल. एखाद्या डबीत ते कुंकू सांभाळून ठेवा आणि रोज आपल्या कपाळी लावा. यामुळे काय होईल, आपल्याला संसारात सुख, अखंड सौभाग्य लाभेल. म्हणून नवरात्रीतून देवीला वाहिलेलं कुंकू सांभाळून ठेवा. तर नवरात्रीत कुणाचा चुकूनही अपमान करू नका. आपली कुलदेवी कोणत्या रूपाने आपल्याला दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून सर्वांचा मान ठेवा. घरातीलच नाही, बाहेरच्यांचा सुद्धा मान ठेवा. नवरात्रीत आपल्या घरातील वातावरण शांत, समाधानी, आनंदी कसं राहील प्रत्येकाने, महिलांनी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकानेच काळजी घ्या, महिलांनी नाही, पुरुषांनी, लहान लेकरांनी, सगळ्यांनी काळजी घ्या. जे समजूतदार आहे, ज्यांना कळतं की घरातील वातावरण बिघडू द्यायचं नाही, त्यांनी प्रत्येकाने काळजी घ्या. आपल्या घरातलं वातावरण शांत, आनंदी, समाधानी राहील. कारण आपली देवी आई घट बसवलेले असतात. आपल्या घरात सुख, शांतता नांदली पाहिजे. घरात भांडणं, कटकटी होणार नाही. घरात कुणीच मद्यपानसुद्धा केलं पाहिजे नाही. काळजी घ्या, मांसाहार करू नये. बाहेर काही खाऊन आलात आणि घरात आला, घरात घट बसवलेले असेल तसं चालत नाही. असं एवढी तर काळजी घेतलीच पाहिजे. मद्यपान करू नका, भांडण, तंटा, कटकटी होणार नाही. काळजी घ्या, मांसाहार करू नका, अपशब्द वापरायचे नाही. नवरात्रीत महिलांनी काळे कपडे घालू नये. फाटके तुटके सुद्धा नाही. परकर वगैरे फाटलेला असेल तो सुद्धा घालू नका. अतिशय चांगले कपडे घाला या नवरात्रीत. 9 रंगाचे महत्त्व असते नवरात्रीत. ज्या दिवशी जो रंग असतो त्या रंगाची साडी, ड्रेस परिधान करा. 9 दिवस छान छान कपडे घातले तर काय हरकत आहे. यामुळे कुलदेवी प्रसन्न होते. तुमच्या लहान मोठ्या मुली असतील त्यांना सुद्धा 9 दिवसाचे आणि 9 रंगाचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सुद्धा अशा रंगाचे कपडे घालायला सांगा. नवरात्रीत मंगळवारी, शुक्रवारी देवी आईला विडा अर्पण करा. मी तुम्हाला सांगितलं, मुलींना, लहान मुलींना अष्टमीला गोड पानाचा विडा द्या. त्याच दिवशी जरी तुम्ही देवी आईला आधी एक विडा देवी आईला अर्पण करा, चढवा आणि मग तुम्ही कन्यापूजनात ते विडे लेकरांना दिले, लहान लेकींना, तरीही चालेल. आधी एक विडा देवी आईला ठेवा आणि मग प्रसाद म्हणून सगळ्या कुमारिकांना एक विडा म्हणून प्रसाद म्हणून द्या. गोड विडा, आईला अर्पण केलेला गोड विडा नंतर तो विडा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात.
नवरात्रीत रोज दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ घंटी वाजून आरती करावी. संध्याकाळी न चुकता कापूर जाळून देवी आईला ओवाळून संपूर्ण घरात कापूर फिरवा. रोज घटाला वेगवेगळ्या फुलांच्या माळ चढवावी. धान्याला पाणी द्यावे. नवमीला संध्याकाळी घट हलवताना तुम्ही नवमीला संध्याकाळी घट हलवत असाल किंवा डायरेक्ट दसऱ्याला हलवत असाल, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घट हलवता तेव्हा तो घट आपल्याला उत्तर दिशेकडे हलवायचा आहे. दिशा बघून घ्या, उत्तरेकडेच घट हलवायचा आहे. जेव्हा आपण घटाला हलवतो, पकडतो आणि घट जेव्हा ज्या दिशेला हलवताय ती दिशा आपल्याला उत्तरेकडे घट हलवायचा आहे. यामुळे लक्ष्मी, कुबेर महाराज अतिशय प्रसन्न होतात. आपण वर्षातून एकदा 9 दिवस आपल्या कुलदेवीचा घट बसवतो आणि तो घट पहिल्यांदा हलवताना आपण जेव्हा उत्तरेकडे हलवतो, कुबेर महाराज, लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. कुलदेवी कायम आपल्यावर आशीर्वादांचा भरभराट करत राहते. वर्षभर आपल्या घरात कशाला कमी पडत नाही. अखंड लक्ष्मी नांदते. म्हणून घट हलवताना नक्की उत्तरेकडे हलवा. अजिबात तिकडची दिशा बघू नका. उत्तरेकडे घट हलवा आणि मग तुम्ही घट हलवू शकतात. पहिल्यांदा उत्तरेकडं. तर नवरात्रीत हे 9 कामं आपण महिलांनी करायलाच पाहिजे. ज्या घरात ही 9 कामं केली जातात तिथे त्यांची कुलदेवी माता प्रसन्न राहते. कायम अखंड लक्ष्मीचा वास राहतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.